मी विश्वजित शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता क्रीडापटू आणि नेमबाजीचा प्रशिक्षक. सर, आपण क्रीडा, शारीरिक शिक्षण, योगा, प्राणायाम आणि डायट ह्या महत्त्वाच्या मनुष्याची गरज असलेल्या जे रिक्वायरमेंट्स आहेत त्या 1ली ते 10वीच्या शिक्षणामध्ये अभाव आहे. तर यासाठी मग तो आणि ही मनुष्याची इतकी गरज आहे, मग तो उद्योगपती असो, स्ट्रेस घेणारा किंवा साधा कम्प्युटरवर बसणारा लिपिक. तर तुम्ही आज शारीरिक शिक्षण मंत्री पण आहात आणि क्रीडा मंत्री पण आहात. तर तुमच्या हाताने तरी 1ली ते 10वी ह्या गुरुकुल पद्धतीचं शिक्षण 1ली ते 10वी मध्ये समावेश होईल का? यामुळे सगळ्या क्रीडा प्रकारांची ओळख सगळ्या खेळाडूंना, सगळ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना होईल आणि त्याचबरोबर ही रिक्वायरमेंट पण पुरी होईल. दोन्हीचा एकत्र मेळ घालणं. एकतर क्रीडा विषयामध्ये पुन्हा मी मगाशी म्हटलं असं, आजच एका वर्तमानपत्रामध्ये बातमी आली आहे की क्रीडा शिक्षक भरती बंद करणार आणि आता आम्ही पॅनल्सवर करणार. आणि ह्या बातम्या कशा आणि कुठून कशा निर्माण होतात याचं मला खरंच आश्चर्य वाटतं. म्हणजे एक तर 10वी पर्यंत क्रीडा विषय आहे आणि तिथे पीटीचे टीचर्स असतील, त्यानंतर बीपीएड असतील, हे तर लागणारच आहेत. पण ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये 8वी पर्यंत डीएडचा शिक्षकच घ्यायचा, तिथे आम्ही आता असं म्हटलं की तुम्ही अशा प्रकारचा क्रीडा प्रशिक्षकांचा एक पॅनल करा. समजा एका अख्ख्या शाळेत मुलं कमी असतात, 150-200 असतात, तर तो 4 शाळा करू शकतो. अशा पद्धतीचा आम्ही नवीन सुचवलं तर त्याचा अर्थ ताबडतोब संघटनेने असा काढला की आता नवीन भरती बंद करणार, यांना काही क्रीडेतलं कळत नाही, क्रीडा आता मुलं कमकुवत झाली, वीक झाली, आता यांना वीकच ठेवायचे. एकदम आमची युनियन जिंदाबाद. काय लिहिलंय, काय म्हटलंय, कशासाठी म्हटलंय? मी आता जवळजवळ 2003 पासून मी जो मागच्या इमोशनल क्वेश्चनचा विषय मांडला होता की चित्रकला, संगीत या विषयाची भरतीच बंद आहे का, तर 9वी-10वीला वर्क एक्सपिरियन्स आल्यानंतर ते विषय बंद झाले होते. आता ते बंद झाल्यानंतर त्या शिक्षकांची 2003 पासून भरती नाही, तोपर्यंत काही बोलले नाही. आणि मी आता लगेच समजा आपल्याला भरती करायची असेल तर आपण त्या ठिकाणी अशा प्रकारची पॅनल्स करून एक 5-6 शाळा मिळून असे शिक्षक आपण नेमूया. तर तावड्यांनी कला शिक्षक भरती बंद केली म्हणून आंदोलनं चालू झाली. म्हणजे जे बंद होतं ते मी सुरू केलं, पहिला टप्पा म्हणून, तर या पद्धतीने चालू करू आणि जसं ते पुढे वाढेल तसे त्या पद्धतीने पुढे आपण जाऊ. पण मला असं वाटतं की क्रीडा या विषयामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने योगासनं हा आता आपण बीपीएडच्या अभ्यासक्रमात करिक्युलम मध्ये आणून तो पुन्हा आपल्या इथे येणाऱ्या शिक्षकाने या विषयामध्ये खेळांच्या बरोबर योगासनं वर भर देणं, हे आता आपण अभ्यासक्रमामध्ये येत्या काळामध्ये नक्की आणणार आहोत.